श्री स्वामी समर्थ. बऱ्याच दिवसापासून घरी चोकोबार करायचा असं मनामध्ये होतं, परंतु काही ना काही कारणामुळे चोकोबार करायला काही जमलं नाही. तर आज इथे 2 प्रकारचे चोकोबार केलेले आहेत. त्याच्यासाठी अर्धा लिटर दूध गरम करून घेतलेलं आहे आणि दूध थोडंसं नॉर्मल गरम झालं की त्यातलं थोडंसं दूध मी काढून घेतलेलं आहे. तर या दुधापासून भरपूर सारे चोकोबार किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम बनवू शकतात. तर एवढ्या दुधापासून जवळपास 10 ते 12 चोकोबार सहज बनतील. म्हणून तुम्ही पाव किलोचं जरी दूध पिशवी घेतली तरी चालेल. आता 1/4 कप म्हणजे 60 ml मी इथे दूध पावडर आणि 60 ml इथे कॉर्नफ्लॉवर पावडर घेतलेली आहे. आणि जे आपण थोडंसं दूध काढून घेतलं होतं ते इथे टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये गाठी पडू द्यायच्या नाही, व्यवस्थित मिक्स करायचं. आता दूध गरम झालेलं आहे. या दुधामध्येच आपण 1/4 कप साखर टाकलेली आहे. साखर मिक्स झालं की आपण जे इथे दूध पावडरचं बॅटर बनवलेलं आहे ते हळूहळू टाकायचं आणि मिक्स करायचं. एका हाताने टाकत जायचं आणि एका हाताने मिक्स करायचं. मिक्स झालं की आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि थंड करून घेणार आहोत. बघा, थंड झाल्यानंतर हे असं दिसतं. आता याच्यापासून आपण भरपूर आईस्क्रीम बनवू शकतो आणि एवढ्यापासूनच आपले 11-12 चोकोबार सहज बनतील. आता मी याला वरतून ॲल्युमिनियम फॉईल लावलेलं आहे आणि 1 तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवून दिलेलं आहे. आता 1 तासानंतर याला बाहेर काढलेलं आहे आणि त्यातील फक्त 1च वाटी मी इथे हे मिश्रण घेतलेलं आहे. हे बघा, सगळं जर घेतलं तर खूपच चोकोबार किंवा भरपूर असं व्हॅनिला आईस्क्रीम होईल. आता आपण याचं व्हॅनिला आईस्क्रीम बनवणार आहोत. तर 1 वाटी ते बॅटर घेऊन मी त्याला बीटरने बीट करून घेतलेलं आहे. व्यवस्थित स्मूथ झालं की त्याच्यामध्ये आता 1 वाटी इथे फ्रेश क्रीम घालणार आहे. तुमच्याकडे व्हिप क्रीम असेल तर ती घातली तरी चालेल, पण व्हिप क्रीम जर घालणार असाल तर दुधामध्ये साखर टाकायची नाही. आता क्रीम घातल्यानंतर पुन्हा बीटरने ते बीट करून घेतलेलं आहे. बघा, एकदम स्मूथ होईपर्यंत याला फेटून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित स्मूथ झालं की याच्यामध्येच आपण व्हॅनिला एसेन्सचे 4 ड्रॉप टाकणार आहोत आणि पुन्हा थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. खूप देखील बीट करायचं नाही. जवळपास 2 ते 3 मिनटंच मी इथे बीटरने मिक्स केलेला आहे. बीटरचा स्पीड मीडियम ठेवायचा आहे. आता इथे आपण चोकोबारचा आपला जो मोल्ड आहे तो भरून घेणार आहोत. याच्यामध्ये कुल्फीचे देखील मोल्ड आहेत, ते देखील मी भरून घेणार आहे. म्हणजे मुलांना खाण्यासाठी व्हॅनिला कुल्फी देखील तयार होईल. आता हा बाउल जर तुम्ही फ्रीजमध्ये सेट केला तर तुमचं व्हॅनिला आईस्क्रीम इथे तयार होणार आहे. हे आपलं व्हॅनिला फ्लेवरचं आईस्क्रीमच तयार झालेलं आहे आणि त्याचंच आपण इथे चोकोबार करणार आहोत. सगळे आपण मोल्ड इथे व्यवस्थित भरून घेणार आहोत. जे ट्रायंगल शेपचे मोल्ड आहेत ते मी भरणार नाही. चोकोबारचे मोल्ड भरून झाले की लगेच याला स्पून टाकून फ्रीझरमध्ये ठेवून देणार आहे. रात्रभर फ्रीझरमध्ये ठेवलेलं आहे. फ्रीजचं टेम्परेचर वाढवून ठेवलं होतं. आता चोकोबारच्या कोटिंगसाठी मी ते डार्क चॉकलेट घेतलेलं आहे. माझ्याजवळ एक स्लॅब होता, तो मी एका काचेच्या ग्लासमध्ये टाकून घेतलेला आहे आणि तो ग्लास गरम पाण्यामध्ये ठेवलेला आहे. म्हणजे आपल्या इथे डबल बॉयलर तयार झालेला आहे. आता बघा, हे मेल्ट तर झालं पण खूप घट्ट होतं, म्हणून त्याच्यामध्ये मी फक्त अर्धा चमचाच पाणी टाकलेलं आहे आणि दुसऱ्या ग्लासमध्ये हे चॉकलेट काढून घेतलेलं आहे. हे आपण डार्क चॉकलेट मेल्ट केलेलं आहे. पाणी जास्त टाकायचं नाही, नाहीतर चोकोबार सेट होणार नाही आणि वरतून लावलेलं चॉकलेट देखील सुकणार नाही. आता माझ्याकडून एक चूक झाली होती. मी चॉकलेट मेल्ट केल्यानंतर हा मोल्ड बाहेर काढला. बघा, कुठलेच चोकोबार बाहेर निघत नव्हते, म्हणून मला इथे 10 मिनिटे थांबायला लागलं. आता 10 मिनिटानंतर सुरुवातीला जी कुल्फी होती, व्हॅनिला कुल्फी, ती निघालेली आहे. बघा, खूप सुंदर सेट झालेले आहे. ज्यावेळेस चोकोबार करायचा आहे त्याच्या 5-10 मिनिटे आधीच मोल्ड बाहेर काढायचा आणि नंतर चॉकलेट मेल्ट करायचं, नाहीतर मग फ्रीजचं टेम्परेचर तरी कमी करून ठेवायचं. आता इथे मी ही कुल्फी या चॉकलेटमध्ये डीप करून घेतलेली आहे. माझा ग्लास छोटा असल्यामुळे पूर्ण कुल्फी त्याच्यामध्ये गेली नाही. बघा, अजून देखील चोकोबार जे आहेत ते निघत नाहीत. नंतर मी खाली जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं होतं. आता जे आपल्या कुल्फ्या किंवा चोकोबार निघालेले आहेत त्याच्यासाठी मी बर्फाचा मोठा ट्रे भरून ठेवलेला होता आणि त्याच्यावरतीच या कुल्फ्यांना ठेवायचं आहे. आता हा चोकोबार मी बळजबरी ओढून बाहेर काढला, म्हणून तो असा निघालेला आहे आणि बर्फाच्या ट्रेवरती मी ही चोकोबार ठेवलेले आहेत. जेवढे आपल्याला खायचे आहेत त्यांनाच फक्त इथे चॉकलेटचं कोटिंग करायचं. जास्त कोटिंग जर केलं तर नंतर मग त्याचं चॉकलेट वितळण्यास सुरुवात होते. आता हे बाकीचे निघत नव्हते म्हणून मी ठेवून दिले. आता हे 2 आहेत, यांनाच मी फक्त चॉकलेटने कोट करून घेतलेलं आहे. डायरेक्ट ग्लासमध्ये
हा चोकोबार टाकला किंवा ही कुल्फी टाकली तरी चालेल, परंतु माझा ग्लास छोटा असल्यामुळे मी असं वरतून टाकून घेतलेलं आहे. आणि लगेच इथे आपला जो आईसचा ट्रे भरलेला आहे त्याच्यावरती हा चोकोबार ठेवायचा आहे. नाहीतर मग चोकोबारचं आतलं व्हॅनिला आईस्क्रीम जर वितळलं तर मग वरचं आपलं जे चॉकलेटचं कोटिंग आहे ते देखील निघून जाईल. आता मी याला पटकन बर्फाच्या ट्रेवरती ठेवलेला आहे बघा. आणि आता दुसरा आपल्याला ड्रायफ्रूट्सचा करायचा आहे. त्याच्यासाठी मी इथे माझ्याजवळ पिस्ते होते ते इथे बारीक करून घेतले आणि या चॉकलेटमध्ये टाकून घेतले. आणि इथे व्हॅनिलाची एक कुल्फी आणि व्हॅनिलाचा एक चोकोबार दोघांना देखील मी हा ड्रायफ्रूटचा क्रश लावलेला आहे. इथे आपलं ड्रायफ्रूट्स फ्लेवरचं किंवा ड्रायफ्रूट चोकोबार तयार झालेला आहे. फक्त चोकोबार करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस तुम्ही चॉकलेट मेल्ट करणार आहात त्यावेळेस फ्रीजचं टेम्परेचर तरी कमी करून ठेवायचं. नाहीतर आपला जो चोकोबारचा मोल्ड आहे त्याला बाहेर काढून ठेवायचं, म्हणजे तो व्यवस्थित डिमोल्ड होईल. हे बघा, मी हा दुसरा ड्रायफ्रूटचा चोकोबार इथे करून घेतलेला आहे. तुम्ही देखील याप्रमाणे घरी चोकोबार नक्की ट्राय करून बघा. नाहीतर व्हॅनिला आईस्क्रीम देखील तुम्ही ट्राय करू शकता किंवा व्हॅनिला कुल्फी देखील ट्राय करू शकता. बघा इथे चोकोबार तयार झालेला आहे. ट्राय करून बघा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.